स्टँडर्ड 7 लेसन नंबर 9 हीट लेक्चर नंबर 3 यामध्ये आधी आपण काय पाहिलं होतं. हीट इज फॉर्म ऑफ एनर्जी. त्यानंतर मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर त्याच्यामध्ये पाहिलं होतं कंडक्शन कन्व्हेन्शन आणि रेडिएशन. त्यानंतर कंडक्शन टेक प्लेस इन सॉलिड, कन्व्हेन्शन टेक प्लेस लिक्विड अँड गॅसियस, रेडियस डज नॉट नीड एनी मीडियम हे पाहिलं होतं. त्यानंतर काय पाहिलं होतं, व्हेन हीट रेज फॉल ऑन ॲन ऑब्जेक्ट अ पार्ट ऑफ हीट इज ॲब्सॉर्ब अँड द रिमेनिंग हीट इज रिफ्लेक्टेड. यामध्ये आपण तो कॅमेरा एक पाहिलेला होता. त्यानंतर काय पाहिलं होतं, ब्लॅक कलर्ड ऑब्जेक्ट ॲब्सॉर्ब हीट मोस्ट अँड व्हाईट कलर्ड ऑब्जेक्ट ॲब्सॉर्ब द हीट लेस्ट. मेनी ऑब्जेक्ट radiates infrared rays using infrared camera. The photographs of such object can be take place even at night. हे एवढे पॉईंट आपण आत्तापर्यंतच्या तिन्ही लेक्चरमध्ये पाहिलेले होते. आता आज आपल्याला पाहायचं आहे एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन ऑफ सॉलिड सबस्टन्स ड्यू टू हीट. आता हीट दिल्यामुळे त्या पदार्थाचं होणारं प्रसरण आणि आकुंचन हे आता आपल्याला पाहायचं आहे. तर त्याच्यासाठी इथं तुम्हाला एक काय दिलं आहे, एक एक्सपेरिमेंट दिला आहे. त्याच्यासाठी पहा, तुम्हाला इथं फिगरमध्ये दाखवलं आहे. तुम्हाला काय घ्यायचं आहे, एक मेटल रिंग घ्यायची आहे, मेटल बॉल आणि बर्नर हे साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे. आता काय करायची, याची ॲक्टिव्हिटी कशी करायची, प्रॅक्टिकल कसं करायचं ह्याचं. आता पहा, टेक अ मेटल रिंग अँड मेटल बॉल ऑफ सच साईज दॅट द बॉल जस्ट पासेस थ्रू अ रिंग. हिट द बॉल अँड चेक वेदर इट पासेस थ्रू द रिंग. Now let the ball cool down and check whether it passed through the ring. आता काय करणार तुम्ही, पहा आता काय करायचं, एक धातूचे कडं आणि एक धातूचा गोळा अशा आकाराचं घ्यायचा की त्या कड्यामधून तो गोळा जेमतेम आरपार जाईल आणि गोळा तापवा आणि तो कड्यातून आत जातो का ते पहा. आता थंड गोळा होऊ द्या आणि त्या कड्यातून पुन्हा घाला, काय होतं ते पहा. आता ह्या प्रयोगावरून तुमच्या असं लक्षात येईल की दॅट मेटल एक्सपांड्स ऑन हीटिंग अँड कॉन्ट्रॅक्ट ऑन कूलिंग. सॉलिड एक्सपांड ड्यू टू द हीट अँड कम बॅक टू द ओरिजिनल स्टेट इफ हीट इज रिमूव्ड. म्हणजे काय होईल, ज्यावेळेस उष्णतेमुळे हीटमुळे तो जो मेटल आहे तो काय होतो, एक्सपांड होतो. म्हणजे काय होतं, त्याचं प्रसरण पावतो. आणि ज्यावेळेस तुम्ही हीट त्याची काढून घेता त्यावेळेस तो काय होतो, कॉन्ट्रॅक्ट होतो, म्हणजे आकुंचन पावतो. म्हणजे काय होतं, ज्यावेळेस थंड होतो त्यावेळेस तो छोट्या साईजमध्ये होतो. हे कशामुळं होतं, तर ज्यावेळेस ते छोटा होतो त्यावेळेस काय होतं, तो मेटल आपल्या मूळ स्थितीत येतो. मात्र निरनिराळ्या मेटलचे किंवा सॉलिडचे एक्सपांड हे कसे असतात, डिफरंट असतात. द एक्सटेंट ऑफ विच डिफरंट सॉलिड एक्सपांड इज डिफरंट. पहा इथं तुम्हाला हा एक्सपेरिमेंट फिगरच्या साहाय्यानं कसा दाखवला आहे. वरच्या बाजूला ते रिंग दाखवले, त्यातून तो बॉल मेटलचा घालण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही हीट द्यायच्या आधी त्या रिंगमधून तो बॉल पटकन गेलेला आहे आणि ज्यावेळेस तुम्ही आफ्टर हीटिंग तो बॉल काय होतो, प्रसरण पावल्यामुळे त्याची साईज मोठी झाली आणि त्या रिंगमधून, त्याच पहिल्याच रिंगमधून तो बॉल काय होतो, जाऊ शकत नाही. ह्याच्यावरनं तुम्हाला काय सांगता येईल, एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन हे कसं होतं. तर हे तुम्ही आता ह्या प्रयोगाच्यावरून तुमच्या लक्षात येईल. ओके, नेक्स्ट पहा आता काय विचारले, यूज युअर ब्रेन पॉवर. आता तुमच्या ब्रेनचा उपयोग करून तुम्ही सांगा, व्हाय इज देअर अ गॅप ॲट द जॉईंट ऑफ रेल्वेज अँड सिमेंट कॉन्क्रीट ब्रिज. म्हणजे ज्यावेळेस रेल्वेचे रूळ आणि सिमेंट कॉन्क्रीटचे पूल यांच्या सांध्यामध्ये म्हणजे दोन जॉईंट असतात, तिथं फटका ठेवलेली असते. हे कधी पाहिलं का तुम्ही, कशामुळे ठेवलेली असते, तर हे आत्ता आपण जे पाहिलं एक्सपेरिमेंट त्याच्यामुळेच तिथं ते ठेवलेले असतं. मग ह्याच्यावरून काय सांगता येईल तुम्हाला, मेटल एक्सपांड ऑन हीटिंग. ज्यावेळेस ऊन पडतं त्यावेळेस ते मेटल काय होतो, एक्सपांड होतो. रेल्स आर ऑफ मेटल्स कॉन्क्रीट ब्रिज आल्सो कंटेन आयर्न रॉड. ते ब्रिज कशाचा बनलेला असतो, आयर्न रॉडचा असतो. आणि ते काय होतात, ज्यावेळेस ऊन लागतं गरमीमुळं ते काय होतात, दे एक्सपांड इन समर. उन्हाळ्यामध्ये ते काय होतात, एक्सपांड होतात. टू प्रोव्हाइड अ स्पेस ऑफ एक्सपान्शन देअर इज अ गॅप ॲट द जॉईंट ऑफ रेल्स अँड द सिमेंट कॉन्क्रीट ब्रिज, अदरवाईज दे माइट बेंड.
म्हणजे ज्यावेळेस हे जे गॅप ठेवलेला असतो उन्हाळ्यामध्ये ते रूळ काय होतात, एक्सपांड होतात आणि त्यांना ती स्पेस हवी असते, म्हणून त्या दोन रुळाच्या जॉईंटमध्ये काय ठेवलेला असतो, गॅप ठेवला असतो. आणि सिमेंटचं जर तसं ठेवलं नाही तर ते ब्रिजवरती काय होईल, ते ब्रिजवरती सुद्धा त्याच्यामध्ये मेटल असतं ते सुद्धा काय होतात, माईट बेंड, म्हणजे ते बेंड होण्याची शक्यता असते. म्हणून त्या दोन्हीच्या जॉईंटमध्ये काय ठेवलेलं असतं, थोडंसं अंतर ठेवलं असतं. ओके, लक्षात आलं. आता नंतर तुम्हाला पाहायचं आहे एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ लिक्विड ड्यू टू द हीट. आता आपण मेटलचं पाहिलं, आता हीटच्या बाबतीत कसं होतं हे आता आपण पुढच्या एक्सपेरिमेंटवरून पाहू. पहा आता काय दिले ते. आता ह्याच्यासाठी ॲपेटस काय, तुम्हाला काय साहित्य घ्यायचे, तर 500 ml कोनिकल फ्लास्क, 2 होल्ड रबर स्टॉपर, ग्लास रबर ट्यूब, मेजरिंग रूलर, थर्मामीटर, स्टँड, वायर गेज, बर्नर, ग्राफ पेपर इत्यादी साहित्य तुम्हाला घ्यायचं एक्सेट्रा. आता ह्याची प्रोसेस काय करायची, तर काय घेणार तुम्ही, 500 mlचं शंकुपात्र किंवा 2 छिद्र असलेलं बूच, काचेची पोकळ नळी, मोजपट्टी, तापमापी, स्टँड, जाळी, बर्नर आणि आलेख पेपर, ग्राफ पेपर हे साहित्य तुम्हाला घ्यायचं. आता ह्याचा एक्सपेरिमेंट तुम्ही करणार कसा, पहा इथं साईडला एक फिगर दाखवली तुम्हाला, एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ अ लिक्विड. आता काय करणार पहा, फिल द कोनिकल फ्लास्क कम्प्लिटली विथ वॉटर. आता हा कोनिकल फ्लास्क काय करायचा तुम्हाला, कम्प्लिटली वॉटरनं फिल करायचा आहे, भरायचा. इन्सर्ट द गॅस ट्यूब अँड द थर्मामीटर इन द 2 होल्स ऑफ द स्ट्रॉपर अँड फिट इट टू द कोनिकल फ्लास्क. आता काय करणार, त्या दोन पाण्याला, त्या दोन बूज बसवलं की नाही, त्या काचेची नळी, एका बूजच्या छिद्रामध्ये तुम्हाला काय करायचं, काचेची नळी, आणि दुसऱ्यामध्ये काय करायचं तुम्हाला, थर्मामीटर टाकायचे. पहा इथं दाखवले तुम्हाला फिगरमध्ये, त्याच्यामध्ये ग्लास, हॉलोमध्ये ग्लास ट्यूब दाखवली आणि नंतर थर्मामीटर दाखवले. ते काय करायचे, पाण्यामध्ये तुम्हाला ट्रान्सफर करायचं. आणि नंतर काय करणार, ते झाल्यानंतर हीट द वॉटर अँड विथ द हेल्प ऑफ रूलर रेकॉर्ड द वॉटर लेवल इन द गॅस रबर आफ्टर एव्हरी 2 डिग्री सेल्सिअस राईज इन द टेम्परेचर. आता काय करणार, त्या पाण्याला तुम्ही उष्णता द्यायला सुरुवात करायची आणि मोजपट्टीच्या स्केलच्या साह्यानं तुम्ही काय करायचं, त्या काचेच्या नळीमधील पाण्याची पातळी तुम्हाला तापमानाच्या प्रत्येक 2 डिग्री सेल्सिअस 2 डिग्री सेल्सिअस वाढीनंतर नोंदवायची. म्हणजे टेम्परेचर 2 डिग्रीनं वाढवलं की त्याची पातळी काउंट करायची तुम्हाला. टेक अबाउट 10 रीडिंग. आता तुम्हाला इथं 10 रीडिंग घ्यायच्यात, 10 रीडिंग घ्यायच्यात. ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स वेन हीटिंग इज स्टॉप. आता नंतर काय करायचं, तुम्हाला हीट स्टॉप करायची, जी तुम्ही हीट सप्लाय करायला त्या कोनिकल फ्लास्कला ती तुम्हाला स्टॉप करायची. आणि आता निरीक्षण करायचे, ड्रॉ अ ग्राफ ऑफ शो टू चेंज इन वॉटर लेवल ॲज द टेम्परेचर राईज. मग आता काय करणार तुम्ही, तापमान टेम्परेचर वाढत असताना त्या वॉटरच्या लेवलमध्ये होणारा बदल हे दर्शविणारा सांगणारा तुम्हाला काय करायचा, ग्राफ काढायचा आहे. आणि उष्णता देणं तुम्हाला तिथं, हीट देणं तुम्हाला थांबवायचं. मग काय होतं ते पहा, काय होईल तिथं, व्हेन अ लिक्विड इज हीटेड द डिस्टन्स बिटवीन इट्स पार्टिकल इन्क्रीजेस अँड इट्स व्हॉल्यूम टू इन्क्रीजेस. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही त्या लिक्विडला हीट देता त्यावेळेस डिस्टन्स बिटवीन इट्स 2 पार्टिकल, त्या 2 पार्टिकल्समधलं डिस्टन्स काय होईल, इन्क्रीज होईल. अँड व्हॉल्यूम टू इन्क्रीज, त्याच्यामधलं व्हॉल्यूम, ते डिस्टन्स इन्क्रीज झाल्यामुळं काय होईल, त्याचं व्हॉल्यूमसुद्धा इन्क्रीज होईल. धिस इज कॉल्ड द एक्सपान्शन ऑफ लिक्विड. ही जी प्रोसेस आहे, लिक्विड हीटेड, डिस्टन्स बिटवीन 2 पार्टिकल्स इन्क्रीजेस अँड व्हॉल्यूम टू इन्क्रीजेस, ही जी प्रोसेस आहे त्यालाच काय म्हणायचं, एक्सपान्शन ऑफ लिक्विड. व्हेन इट्स टेम्परेचर फॉल्स द लिक्विड कॉन्ट्रॅक्ट. ज्यावेळेस त्याची हीट तुम्ही स्टॉप करता त्यावेळेस ते काय होतात, 2 पार्टिकल्समधलं डिस्टन्स काय होईल, कमी व्हायला लागेल. आणि टेम्परेचर कमी झालं की डिस्टन्स कमी झाल्यावर त्याची काय होईल, पातळी तुम्हाला ॲटोमॅटिक कमी झालेली दिसेल. लक्षात आलं. आता ह्यावरनं तुम्हाला आता लिक्विडचं एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन कसं काउंट करायचं, कसं ऑब्झर्व करायचं लक्षात आलं या एक्सपेरिमेंटवरून. आधी आपण मेटलचं पाहिलं, आता लिक्विडचं पाहिलं. आता यानंतर तुम्हाला कशाचं पाहायचं, एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ गॅसियस ड्यू टू हीट. आता गॅसच्या बाबतीत होणारे आकुंचन आणि प्रसरण कसं होतं हे आता इथं आपल्याला पाहायचं. इथं त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे. पहा इथं साहित्य काय दिलं आहे, ग्लास बॉटल, बलून, हॉट वॉटर हे घ्यायचे तुम्हाला.
म्हणजे काय करणार तुम्ही? आता त्याच्यात पहा तुम्हाला काय सांगायचं, काचेची बाटली, फुगा आणि गरम पाणी हे घ्यायचे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला आता काय करा, फिक्स अ बलून ऑन द माउथ ऑफ अ गॅस बॉटल, होल्ड धिस बॉटल इन हॉट वॉटर, व्हॉट हॅपन्स. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ती काचेच्या बॉटलवर फुगा लावा, त्या काचेच्या बॉटलवरती तुम्हाला फुगा लावायचा आणि ही बॉटल काय करायची, तुम्हाला गरम करायची, गरम पाण्यामध्ये धरायची तुम्हाला. तर काय होतं ते पाहायचं. तर काय दिसेल तुम्हाला, द व्हॉल्यूम ऑफ अ गॅस इन्क्रीजेस ऑन हीटिंग, धिस इज कॉल्ड एक्सपान्शन ऑफ गॅस. म्हणजे त्या गॅसचं व्हॉल्यूम काय होईल, इन्क्रीज होईल. कशामुळं, त्या बॉटलला तुम्ही गरम पाण्यामध्ये ठेवल्यामुळं, हीट दिल्यामुळं त्याचं काय झालेलं आहे, एक्सपान्शन झालेलं आहे गॅसचं आणि तो फुगा तुम्हाला फुगताना दिसेल. धिस इज कॉल्ड एक्सपान्शन ऑफ गॅस. ह्यालाच काय म्हणायचं, एक्सपान्शन ऑफ गॅस म्हणजेच हवेचे प्रसरण. ऑन द अदर हँड, ऑन रिमुव्हिंग हीट द व्हॉल्यूम ऑफ द गॅस डिक्रीजेस. ज्यावेळेस तुम्ही हीट देणं थांबवताल त्यावेळेस त्याचं काय होईल, व्हॉल्यूम ॲटोमॅटिक कसं होईल, डिक्रीज होईल. धिस इज कॉल्ड, ह्यालाच काय म्हणणार तुम्ही, कॉन्ट्रॅक्शन ऑफ गॅस. ओके, लक्षात आलं. आता यानंतर तुम्हाला काय सांगितलं इथं साईडला पहा, ग्रेट सायंटिस्ट काय म्हणतो पहा, हे कोण आहेत, सर जेम्स ड्युअर वॉज अ सायंटिस्ट, Scottish scientist. He made the first thermos flask in 1892. This is why it is called a Dewar flask. थर्मल फ्लास्क तयार केला त्यांनी, त्याला ड्युअर फ्लास्क त्यांच्या नावावरनं ड्युअर फ्लास्क म्हणतात. एव्हरी टुडे अ ड्युअर फ्लास्क इज यूज फॉर कीपिंग अ सबस्टन्स कोल्ड ऑर हॉट. ह्या ड्युअर फ्लास्कचा सर जेम्स ड्युअर हे काय स्कॉटिश होते. ते त्यांनी काय केलं, 1892मध्ये पहिला थर्मास तयार केला. आता थर्मास तुम्हाला माहिती आहे, म्हणून त्यालाच नाव काय म्हणतो आपण, त्याला ड्युअर फ्लास्क म्हणतो. त्यांच्या नावावरनं त्याला फ्लास्क, ड्युअर फ्लास्क असं सुद्धा म्हणतात. त्याच्यामध्ये काय होतं, थंड पदार्थ थंड अथवा गरम पदार्थ गरम असतो, म्हणून गरम राहण्यासाठी किंवा थंड ठेवलेला पदार्थ थंड राहण्यासाठी ह्या तुम्हाला थर्मासचा वापर करतो आपण. दवाखान्यात ह्याच्यात पेशंटला किंवा इकडून तिकडं प्रवासात त्या थर्मासचा आपण वापर करू शकतो. आता इथं काय पहा, ह्याचं थर्मास फ्लास्क, आता त्याचं कशी रचना असते पहा, ह्या थर्मासची कशी रचना आहे हे इथं आपल्याला आता पाहायचे. यू माईट हॅव सीन अ थर्मास फ्लास्क यूज फॉर कीपिंग टी, कॉफी, मिल्क एक्सेट्रा हॉट ऑर शरबत कोल्ड फॉर अ लाँग टाईम. याच्यामध्ये काय होईल तुम्हाला, ह्या थर्मासमध्ये चहा, कॉफी, दूध यासारखे पदार्थ दीर्घ काळापर्यंत म्हणजे काही काळापर्यंत तुम्ही त्याच्यात गरम राहण्यासाठी किंवा सरबतासारखे थंड पदार्थ थंड राहण्यासाठी ह्या थर्मासचा वापर करताना तुम्ही पाहिला असेल. पण त्याची रचना कशी असते, व्हॉट इज इट्स स्ट्रक्चर अँड हाऊ डज इट्स फंक्शन, त्याचं फंक्शन आणि त्याचं स्ट्रक्चर कसं असतं पहा. आता कसं आहे, दिस इज अ ड्वेल वेल फ्लास्क. आता हे कसं आहे, ड्वेल वॉल फ्लास्क म्हणजे दुहेरी भिंत, ड्वेल मीन्स डबल आणि वॉल मीन्स भिंत, फ्लास्क डबल भिंत असलेला हा फ्लास्क असतो. ह्याच्यामध्ये काय, इट कन्सिस्ट ऑफ 2 ग्लास ट्यूब. काय आहे त्याच्यामध्ये, 2 ग्लास ट्यूब, वन साईड अँड अदर विथ द गॅप बिटवीन देम सील्ड. आता ह्याच्यामध्ये काय आहे, काचेमध्ये एकात एक बसवलेल्या काचेच्या सील बंद केलेल्या 2 नळ्या असतात. त्या दोन्ही नळ्याचे पृष्ठभाग काय केलेले असतात, सिल्व्हरनं त्याला कोटिंग केलेलं असतं. सरफेस ऑफ बोथ ट्यूब आर मेड शायनी बाय अ सिल्वर कोटिंग. नंतर काय केलं आहे त्यांनी पहा, द इयर बिटवीन द टू ट्यूब्स, त्या ट्यूबमधली इयर काय केलेली त्यांनी रिमूव्ह केली आहे, टू क्रिएट अ व्हॅक्यूम. तिथं व्हॅक्यूम तयार केलं. व्हॅक्यूम म्हणजे रिकामी पोकळी तयार करण्यासाठी त्याच्यामधली इयर त्यांनी काढून त्या घेतली. कशातली, त्या 2 ट्यूबमधली. पहा इथं तुम्हाला साईडला फिगर आहे त्याच्यामध्ये दाखवले, तुम्ही पाहू शकतात. देर इज अ प्रोटेक्टिव्ह जार ऑफ मेटल और प्लास्टिक आउटसाइड द ट्यूब. आता ह्याच्यामध्ये काय आहे, बाहेरच्या बाजूला प्रोटेक्शन वॉल म्हणून, प्रोटेक्टिव्ह जार म्हणून त्यांनी काय मेटल किंवा प्लास्टिकचं आउटसाईडचं ट्यूब घेतलेली आहे. फॉर द प्रोटेक्शन ऑफ फ्लास्क पीसेस ऑफ स्पंज और रबर आर फिक्स बिटवीन द आउटर जार अँड द फ्लास्क. मग ह्याच्यासाठी ह्या नळ्याच्या दरम्यान हवा काढून घेतल्यानंतर नळ्याच्या बाहेर जी एक बरणी असते,
काय म्हणतात त्याला, बरणीच म्हणायचं आहे ना, बरणी किंवा ट्यूब. त्याच्यातलं काय केलेलं ही हालू नये किंवा ती खराब होऊ नये म्हणून त्या बरणी आणि त्याच्या आतील फ्लास्क ह्याच्यामध्ये काय घातलेलं असतं, स्पंज किंवा रबराचे तुकडे त्याचं संरक्षण होण्यासाठी तिथं लावलेले असतात. पहा इथं दाखवलेले तुम्हाला फिगरमध्ये, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता मग काय होतं ह्याच्यावरनं, आता ह्याचं फंक्शन, आता हे तुम्हाला त्याची रचना कळाली असेल कशी असतं ते. आता आपण त्याचं फंक्शन पाहू. ओके, आता काय पाहायचं, फंक्शन ऑफ द थर्मास फ्लास्क. आता ह्याचं फंक्शन पाहू काय होते पहा आता पुढे. व्हेन अ हॉट सबस्टन्स इज प्लेस इन अ थर्मास फ्लास्क, द हीटिंग गोईंग आउट द गेट रिफ्लेक्टेड ड्यू टू द शायनिंग सरफेस ऑफ द इनर ट्यूब. आता काय होईल, जेव्हा एखादा उष्ण पदार्थ, गरम पदार्थ त्या फ्लास्कमध्ये ठेवला जातो, तेव्हा आतील नळीच्या शायनिंग सरफेस असल्यामुळं काय होतं, त्याच्या बाहेर जाणारी उष्णता आत पुन्हा परावर्तित होते, ती रिफ्लेक्ट होते. काय होईल तिथं, हेन्स द हीट इज नॉट रेडिएटेड, नायदर कंडक्शन नॉर कन्व्हेन्शन, फॉर द हीट ऑकर्स बिकम ऑफ द व्हॉल्यूम. मग तिथं आपण हे कॉन्ट्रॅक्शन अँड कॉन्व्हेन्शन होईल का, नाही. ऑलरेडी तिथं काय आहे, आपल्याला स्पेस असल्यामुळे त्याचा इफेक्ट होणार नाही आणि जी हीट आहे ती बाहेर पडण्यापासून आपला तिचा बचाव होईल आणि तितकी उष्णता त्या ट्यूबमध्ये राहिल्यामुळे तो पदार्थ कसा राहील, गरम राहील. ॲज अ रिझल्ट हीट इज नॉट ट्रान्सफर्ड टू द आउटर कूलर रिजन अँड इज retained inside for a long time. Still a little heat is lost from around the lid and by a small amount of conduction through a gas. Therefore the hot substance does not remain as hot after 2 or 3 hours. म्हणजे काय होईल इथं पहा, याचं प्रोसेस कसं होईल, ज्यावेळेस तुम्ही तिथले ते हीट काय होणार, तुम्हाला रिफ्लेक्ट होते, म्हणजेच तिचं काय होतं, प्रसरण होतं, म्हणजे ती कॉन्ट्रॅक्ट होते. आणि मग ती तिथं जर जागा नसती, ते उष्ण सिल्वर कोटेड नसतं तर ती बाहेर फेकली गेली असती. पण तिथं काय झालं, ते रिफ्लेक्ट असल्यामुळे ती उष्णता बाहेर फेकली जात नाही आणि ती जी रिकामी पोकळी आहे त्यामुळे काय होतं, उष्णतेचं वहन, म्हणजे त्याच्यातून उष्णता वहन होऊ शकत नाही, वाहून जात नाही. आणि तिथं काय होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं, म्हणजे तिथं आकुंचन पावलं जातं आणि त्यामुळे उष्णता बाहेरील थंड भागाकडे काय होत नाही, ट्रान्सफर होत नाही आणि आतल्या आत ती टिकून राहते. मग तरीही थोडी उष्णता, आता आपण ज्यावेळेस झाकण काढतो त्यावेळेस ती उष्णता काय होते, बाहेर फेकल्या जाते. म्हणून झाकणाच्या बाजूकडून काचेमधून, वरच्या बाजूला काच असतो, त्याच्यातून होणाऱ्या अल्पवहनामुळे, म्हणजे थोड्या प्रमाणात ती हीट काय होत असते, बाहेर ट्रान्सफर होत असते. त्यामुळे 2 ते 3 तासानंतर आतला उष्ण पदार्थ हा उष्ण राहतो आणि काही वेळानंतर तो थंड व्हायला लागतो. हे इथं तुम्हाला थर्मासचं लक्षात आलं. आता ही फिगर पहा, तुम्ही फिगरची प्रॅक्टिस करा, तुम्हाला एक्झाममध्ये विचारली जाते. आता हीट हा धडा आपला इथं लेसन पूर्ण कंप्लीट झालेला आहे, हा तुम्हाला समजला असेल. आता एकदा पूर्ण 3-4 तुम्ही व्हिडिओ एकदा व्यवस्थित पहा, म्हणजे तुम्हाला पूर्ण लक्षात येईल. तर आज काय पाहिलेले, मेटल्स आर जनरेटेड गुड कंडक्टर ऑफ हीट अँड not metals are bad conductors. Substance expand when heat and contract when cooled. Thermos flask is used to keep hot substance hot for a long time. आता थर्मासचं पाहिले, हे लक्षात ठेवा. ओके बाय. इथं आपला लेसन हा कंप्लीट झालेला आहे.